आज संयुक्तपणे काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे, त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, त्याचबरोबरीनं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांची भेटी आम्ही आज घेतल्या. जयंतराव पाटील साहेब पूर्ण वेळ सकाळी 10-10:15 वाजेपासून आता संध्याकाळ उशीर 7 वाजून गेले तरी ते पूर्ण वेळ उपस्थित होते आणि विश्वित कदम जवळजवळ 70-80% वेळ इथं त्या सर्व मुलाखतीला उपस्थित होते. आज महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग निवडणुकी संदर्भात मुंबईत असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत. चांगला प्रतिसाद उमेदवारांचा दोन्ही पक्ष एकत्रित केले तर आमच्याकडे जवळजवळ 500 अर्ज उपलब्ध झालेले, त्यापैकी जवळजवळ 350-400 मुलाखती, उमेदवारांच्या मुलाखती आम्ही या ठिकाणी घेतल्या आणि लोकांच्यात उत्स्फूर्तपणा आहे. ह्या भाजपची सत्ता उलटवायला आमच्याकडे चांगले शिलेदार मिळत आहेत ह्याचा आम्हाला आनंद आहे. हे बघा, आम्ही विश्वित कदम आम्ही स्वतः SP साहेबांना, जिल्हा अधीक्षक साहेबांची भेट घेऊन वाढते गुन्हेगारीबद्दल त्यांच्याशी चर्चा केलेली आणि काहीतरी लवकर उपाययोजना त्याच्याबद्दल केली पाहिजे हे सांगितलं. आता जयंत पाटील साहेब तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर बोललेले आहेत. लवकरच आम्ही ह्या बाबतीत पुन्हा पालकमंत्र्यांना विनंती करून ह्या विषयाची खास बैठक सर्व लोकप्रतिनिधींना बोलून घ्यावी आणि आमच्या पुढे प्रशासनाला बोलवून त्यांची जे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल चौकशी करावी विनंती करतो. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा गट, त्याचबरोबरीनं आमचा काँग्रेस पक्षाचा आणि आम्ही ज्या ज्या घटक पक्षांना आमच्या सोबत घेऊ, वेगळ्या पक्षांची बोलणी चालू आहे. ज्या वेळेला निर्णय पूर्ण होईल त्यावेळेला सगळे एक दिलाने काम करतील. कुठेही मैत्रीपूर्ण लढत आमच्या इंडिया अलायन्सच्या मेंबर्समध्ये होणार नाही याची आम्ही खात्री घेऊ आणि आम्ही त्याबद्दल सगळेजण ठाम आहोत.